उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाला पुन्हा नवे दिवस येणार का? तर होय, हे चित्र आता मित्र हो आणखी स्पष्ट होताना दिसत आहे. आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाच्या तोंडावर राजीनामे फेकले आणि आता तब्बल 20 ते 22 जणांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतल्याची नवी बातमी आहे, ताजी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपला, शिवसेना आता एकनाथ शिंदे साहेबांची झाली, पक्षाच्या चिन्हाचं आता काय होणार, नावाचं काय होणार, ही सर्व विधाने मोडीत निघाली आहे. आणि हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आज आवर्जून सर्वांनी बघायला पाहिजे मित्र. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, सत्यमेव जयते, अखेर सत्याचाच विजय होत असतो हे लक्षात घ्या. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, या म्हणीप्रमाणे असत्य अगदी पराभूत होताना दिसते आहे, हारताना दिसते आहे. शिवसेना नक्की कुणाची, हा कोर्टाचा निकाल तर येईलच, जेव्हा यायचा तेव्हा येईल. परंतु त्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, आपल्या सर्वांना नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला, समस्त महाराष्ट्राला 29 जून 2022 ही तारीख चांगलीच आठवत असेल. किंवा मग बघा, आठवायला सोपं आहे अगदी. 50 खोके एकदम ओके, ही घोषणा ध्यानात तुमच्या आलीच असेल. मित्र हो, हीच ती 29 जून तारीख, ज्या तारखेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 40 आमदार मातोश्रीच्या असंख्य उपकारांना विसरून खोक्यांच्या लोभासाठी आणि सत्तेच्या भोगासाठी एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागून सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. 40 आमदार. त्या 40 आमदारांची 4 दिन की चांदनी और फिर अंधेरी रात है, याप्रमाणे आज जवळपास मित्र हो 3 वर्षे उलटली. खोके घेऊन बोके बनलेल्यांचे सरदार कोण? एकनाथ शिंदे आता स्वतःच अनाथ होताना दिसत आहेत. तुम्हाला ठाऊक आहे, फडणवीसांनी फेकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे पुरते अडकले आहेत. बच्चा पैदा होने से पहले मां मर गई, अशी गत शिंदे सेनेची हल्ली झाली आहे. शिंदे सेनेच्या आमदारांचे कारस्थानी व्हिडिओ बाहेर आले. संजय शिरसाट, संजय गायकवाड, आणखी अनेक जण. ते व्हिडिओ कोणी व्हायरल केले, कुणी तयार केले, कुणी पसरवले, हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. वेळ आली की काळ बदलतो मित्र, आणि रात्रीनंतर दिवस उजाडतोच. दुःखानंतर पुन्हा सुख येत असतं, हे कालचक्र आहे, हे लक्षात घ्या. कालचा पाटील सालगडी होतो आणि सालगड्याचा देखील एक दिवस भला मोठा बंगला उभा राहतो, हे देखील आपण सर्वांनी अनेकदा अनुभवलं आहे आपल्या अवतीभवती. हा नियतीचा नियम आहे. तुम्हाला माहिती आहे, ठाऊक असेल, 1966 सालात स्वर्गीय बाळासाहेबांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. शेकडो किलोमीटर अंतर कापून शेकडो कार्यक्रम त्यांनी केले, सभा केल्या, त्यांच्या सभा झाल्या. दिवसाची रात्र आणि रात्रीचे दिवस केल्यावर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा अखेर जन्म झाला. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची अस्सल ठाकरी शैली आणि त्या ठाकरी शैलीची मराठी भाषा आणि ही मराठी बाण्याची ताठ मान दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली. आणि मंडळी, तिथेही शेवटपर्यंत ती मान ताठच राहिली, लक्षात घ्या, शेवटच्या श्वासापर्यंत. फेरीवाल्यांपासून तर ऑटोवाल्यांपर्यंत सर्वांना शिवसेनेनं आपल्या कवेत सामावून घेतलं, प्रेम दिलं, संस्कार दिले. अशी शिवसेना मोठी झाली. स्वर्गीय बाळासाहेबांच्या एकिऱ्या हाडाच्या बलदंड आवाजाने भल्या भल्यांना घाम फुटायचा. तुम्हाला ठाऊक असेल, त्यांची भाषणं आजही आहेत युट्यूबवर. सत्तेची खुर्ची साहेबांच्या मर्जीने आणि आदेशाने हलायची आणि यांच्याच आदेशाने सर्वजण बिगुल फुंकायचे. पण बाळासाहेब गेले आणि मग काय, खाल्लेल्या मिठाला बेईमान होणारी पिलावड आतल्या आत चुडबुड चुडबुड करायला लागली. मान्य आहे,
बाळासाहेबांसारखा लगाम उद्धव ठाकरेंना आवडता आला नसावा, ती शैली देखील नसावी, वडिलांची शैली त्यांच्याकडे नसेल, काम करण्याची पद्धत त्यांच्याकडे नसेल, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण 40 जणांना घेऊन स्वार्थासाठी बंड पुकारावा, मातोश्रीला दगा द्यावा, धोका द्यावा, दगा फटका करावा. बंड पुकारला, यशही मिळालं, खुर्चीही मिळाली, सत्ताही भोगली, पण ती टिकली नाही. आज त्याच बंडखोरीच्या बाहुबलीचं बाकडं सर्वांच्या कानाजवळ वाजताना दिसत आहे. कर्म आणि नियत स्वच्छ असली की मेल्यावर सुद्धा जीव फुटतो, हे धडधडीत हल्ली या महाराष्ट्रातच बघायला मिळते आहे, हे लक्षात घ्या. मराठी भाषेच्या स्वातंत्र्यासाठी, अस्मितेसाठी केवळ भाषेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले. रेल्वे इंजिनचा धूर मशालीच्या मार्गाने महाराष्ट्रभर पोहोचणार याची आता खात्री वाटायला लागली आहे. ती चाहूल आता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे. आणि म्हणूनच काल मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन, आपापल्या पक्षाचा राजीनामा त्यांनी दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश घेतला. ओमराजे निंबाळकर यांच्या परिसरातील धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 20 कार्यकर्ते मातोश्रीवर काल धडकले आणि पक्षप्रवेश घेतला. यात काही सरपंच आहेत, काही उपसरपंच आहेत आणि काही पंचायत समित्यांचे सदस्य देखील त्यामध्ये आहेत, त्या परिसरातील. अर्थातच पुढे येणाऱ्या महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला, अर्थातच मनसेला याचा फार मोठा फायदा होणार हे अगदी जवळपास निश्चित झालं आहे. एकीकडे दोन भाऊ एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा दिसणार, हे देखील चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे, मुंबईकरांना ठाऊक झालं आहे. आणि मग महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायती असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, तिथे देखील शिवसेना आणि मनसेचा प्रभाव दिसू शकतो. भारतीय जनता पार्टीची प्रतिमा तुम्हाला ठाऊक आहे हल्ली काय झालाय. दिवसेंदिवस भाजपाची प्रतिमा खालावत चाललेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, बेरोजगार फार काही समाधानी नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे मंडळी की कोरोना काळात तुम्हाला ठाऊक असेल, उद्धव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांनी सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. शेतकरी विसरले नाहीत. परंतु नंतर हल्ली देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. बच्चू कडूंचा घसा कोरडा पडला आहे, आंदोलनं होत आहेत, पण अजूनही सरकार काहीही बोलत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी फडणवीसांवर नाराज आहेत, भाजपावर रागावलेले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, तुम्हाला ठाऊक आहे. अनेक कंत्राटदारांचे पेमेंट थकीत आहे. एका कंत्राटदाराने मागे आत्महत्या देखील केली. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा फायदा हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांना होणार हे निश्चित आता मानल्या जात आहे. मंडळी, जवळपास 20 जणांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याचा अर्थ काय आहे? 20 जणांचा पक्षप्रवेश म्हणजे लाखो मतदारांची भर पडणार आहे, असं या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जात आहे. शेवटी मंडळी, सत्याचा विजय होताना दिसतो आहे आणि होतच असतो. शेवटी पुढे नेमकं काय होणार हे बघावं लागणार आपल्या सर्वांना. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि पुन्हा जाता जाता आपली तीच एक नम्र विनंती, आपल्या रिनेश रंजन चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला काहीही शुल्क लागत नाही, आपल्याला ठाऊक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभरात हा व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.